सांगणार आहे. आणि नंतर जेव्हा केव्हा शनिवार परत येईल तेव्हा कथाकथन कसं करतात आज नाही सांगणार. ते एखादी कथा तुम्हाला सांगेल की कथाकथन कसं केलं पाहिजे आणि तुम्ही स्पर्धेमध्ये मग भाग घ्यायचा आहे आणि कथाकथन तसं तुम्ही व्यक्त करायचं. केल्यावर काही बी होतं. हनुमान जाधव बोलू शकतो किंवा सुरोशे बोलू शकतो. तुम्ही प्रयत्न केल्यावर काही होतं. पण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. आपण प्रयत्न केले पाहिजे. तर गीताचे प्रकार थोडक्यात सांगतो. तुम्ही तरी 8वी ते 10वीचे मुलात. मी 7वीला नूतन विद्या मंदिर परभणीला होतो आणि 5वी 6वी 7वीला शिकत असताना 3 वर्ष मॉनिटर होतो वर्गाचा. 7वीला मॉनिटर असताना नाव लिहायचे. एक वर्गात अंजू शर्मा नावाची मुलगी होती, सर्वांपेक्षा थोडी मोठी. मी नाव लिहिलं की ती माझ्या अंगावर यायची जोरात. ती जशी जवळ आली की मी नाव मोडून टाकायचं आपल्याला. तर ती गीत म्हणायची, लोकगीत म्हणायची. ते गीत कुठलं म्हणायची 7वीला असताना ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. सांगायला 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 हो लय वेळ लागेल सांगायला. सांगायला 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 हो लय वेळ लागेल सांगायला. पूर्वी होते धोतीवाले, पूर्वी होते धोतीवाले, आता निघाले पॅन्ट वाले. चाललेत शान मारायला हो लय वेळ लागेल सांगायला. सांगायला 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 हो लय वेळ लागेल सांगायला. पूर्वी होते चप्पी गोटे, पूर्वी होते चप्पी गोटे, आता निघाले हिप्पी वाले. चाललेत शान मारायला हो लय वेळ लागेल सांगायला. सांगायला 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 हो लय वेळ लागेल सांगायला. अशा प्रकारचं ती गीत म्हणायची. चाललीय चंद्रावर न दुनिया चाललीय चंद्रावर. अहो डॉक्टर दादा खरं तुम्ही इंजेक्शन देता बर. अहो डॉक्टर दादा खरं तुम्ही इंजेक्शन देता बर. बरी नजर पैशावर न दुनिया चाललीय चंद्रावर. दुनिया चाललीय चंद्रावर न दुनिया चाललीय चंद्रावर. अहो वकील दादा खरं तुम्ही वकिली करता बर. अहो वकील दादा खरं तुम्ही वकिली करता बर. बरी नजर दाव्यावर न दुनिया चाललीय चंद्रावर. दुनिया चाललीय चंद्रावर न दुनिया चाललीय चंद्रावर. अशा प्रकारचं हे बरंच आहे मोठं गीत. पण मी थोडक्यात सांगायला तुम्हाला टीकात्मक. त्याच्यानंतर लोकगीत काय असतं किंवा भावगीत म्हणत आलं. अरे अरे माणसा वेडा का खुळार. अरे अरे माणसा वेडा का खुळार. देवा पुढं माणूस आला पाचोळार. देवा पुढं माणूस आला पाचोळार. आहे जरी गोड एक होई खार तर एक होई गोड. दुधा संग दोघाचाही मार्ग वेगळा. देवा पुढं माणूस पाला पाचोळार. देवा पुढं माणूस पाला पाचोळार. साऱ्या दोनवेचा तुझी जन्मदाता. आम्हा घडवी तो तुझी भगवंता. वाऱ्यावरी फिरतो हा जीव पांगळार. देवा पुढं माणूस काला पाचोळार. देवा पुढं माणूस पाला पाचोळार. याला भावगीत म्हणतात. त्याच्यातून भाव सादर होतो. त्याच्यानंतर का भक्तिगीत, अभंग. आता या अभंगामधून तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. त्यांनी आपल्याला संसारामध्ये संसार करून करून आपण कंटाळतो. एक वेळ अशी येते की नको रे बाबा हे संसार. कंटाळा येतो. सुरुवातीला बरं वाटतं. मोठं झाल्यावर खेळ तुम्हाला ते आता सांगत बसत नाही. नंतर वाटतं नको रे बाबा. दोघांना नाही वाटत. तर त्याच्यावर संत तुकडोजी महाराजांनी
एक अभंग लिहिलेला आहे की बाबा संसार करत असताना आपण काय केलं पाहिजे. आता तेवढा स्वर उंच चढत नाही, आवाज पण मी प्रयत्न करतोय. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे, संसार म्हणे तू ये इकडे. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करुणी जो पोट भरे, भक्ती करुणी जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. अरे मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. गवळण कशी असते त्याचं थोडक्यात सांगतो. राधा आणि कृष्णाच्या गवळणीपूर्वी संगीत नव्हतं. संगीत भजनामध्ये पिक्चरच्या गाण्यावर गवळण रचली जायचे. एक राधेचं पार्ट असायचं, एक कृष्णाचं पार्ट असायचं. तर ती गवळण कशी होती ते थोडक्यात तुम्हाला थोडक्यात सांगायला मी पूर्ण काहीच म्हणणं झालं. आता ती गवळण कशी असते. कुठे शोधू तुला चक्र पाणी, कुठे पाहू तुला चक्र पाणी, तुझ्या नादान झाले दिवानी, तुझ्या नादान झाले मी दिवानी. मीर माठ नदीवर भरला, माझा पायर अचानक घसरला, तुझ्या मुरलीची ऐकोनी वाणी, तुझ्या मुरलीची ऐकोनी वाणी, तुझ्या नादान झाले दिवानी, तुझ्या नादान झाले मी दिवानी. गीत ऐकलेलं आहे. तन राधा इला जडलाई बाधा, गवळण राधा इला जडलाई बाधा, नको लागू तू नादाला, गवळण राधा. पायी ग पैंजण तुझ्या बोलती बोल, घाट चढताना राधे सांभाळ तोल, गवळण राधा इला जडलाई बाधा, नको लागू तू नादाला, गवळण राधा. अशा प्रकारचं ही प्रश्न म्हणतो.